आज आम्हाला या ठिकाणी एका नागरिकांना कळवले की असं या ठिकाणी पाईपलाईन फुटलं आहे, काही दिवस झालं ते काय काम झाले नाही आहे, थोडं तुम्ही येऊन बघून जावं म्हणून सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आल्यानंतर कळालं की हा 24 तास पिण्याचं पाईपलाईन आहे. महावितरण केंद्रासाठी 24 तास कनेक्शन देण्यात आलेलं आहे. म्हणजे 8 दिवस झालं 24 तास हा पाणी नेमकीला सीएचसीला जात आहे. असं मोठ्या प्रमाणात पाण्याचा गळती असं अनेक ठिकाणी त्या भागात आहे ना. आपल्या अधिकाऱ्यांचा असू दे, प्रशासनाचा असू दे आणि लोकनेत्यांचा असू दे, या ठिकाणी म्हणजे काम हलगर्जीपणा दिसत आहे. त्यांचं कामाचं काही दिसून येत नाही आहे. आपण म्हणतो की सोलापुरात 3-4 दिवसाआड पाणी पुरवठा, आता 5 दिवसाआड, काही भागात तर 7-8 दिवसाआड पाणी पुरवठा आहे. काही भागात प्रेशर कमी आहे, पाणी येत नाही. असं अनेक ठिकाणी मोठ्या समस्या पाण्याचं. असं मोठं समस्या असतानाही म्हणजे पाणीचं आता एकीकडं महापालिका म्हणतं आहे पाणी कमी वापरा आणि ॲडव्हर्टाईजमेंट करत आहे आणि महापालिका स्वतः इथे या ठिकाणी लक्ष देत नाही. आता ह्याचं जबाबदारी कोण या ठिकाणी असं प्रश्न पडलेला आहे. मी महापालिका प्रशासनाला आणि या ठिकाणचे जो नंबर 2 या ठिकाणी अधिकाऱ्यांना विनंती करतो की कृपया लवकरात लवकर हे पाण्याचं गळती बंद करून घ्यावं.